कोल्हापुरी चप्पलची परस्पर नक्कल होऊ नये आणि स्थानिक चर्मकार कारागिरांच्या हक्कांवर गदा येऊ नये यासाठी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। इटलीतील एका फॅशन शोमध्ये प्राडा या आंतरराष्ट्रीय कंपनीने थेट कोल्हापुरी चप्पलची हुबेहूब कॉपी केली। वास्तविक 2019 मध्येच भारत सरकारने कोल्हापुरी चप्पलला GI टॅग दिलाय। त्यामुळे प्राडा कंपनीकडून कोल्हापूर चप्पलची कॉपी करून स्थानिक कारागिरांवर अन्याय केला जातोय। या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने लक्ष घालावे अशी विनंती कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। 23 जूनला इटलीमध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर करण्यात आलाय। कोल्हापूरच्या चर्मकार कारागिरांसाठी हा सुखद धक्का होता। पण त्या फॅशन शो आयोजकांनी कोल्हापुरी चप्पल असल्याचा कुठेही उल्लेख केला नाही किंवा प्रदर्शनासाठी कायदेशीर परवानगी घेतली नाही। वास्तविक 2019 मध्येच कोल्हापुरी चप्पलला GI टॅगिंग करून कोल्हापुरी चप्पलचे आंतरराष्ट्रीय रजिस्ट्रेशन झाले आहे। तरीही प्राडा कंपनीने परस्पर कोल्हापुरी चप्पलची नक्कल केली आहे। अशा परिस्थितीत आज कोल्हापुरातील काही चर्मकार कारागिरांना सोबत घेऊन कृष्णराज महाडिक यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। कोल्हापुरी चप्पलला भारत सरकारने GI टॅग दिल्याने त्याचे उत्पादन ठराविक क्षेत्रात नोंदणीकृत कारागिरांकडूनच होऊ शकतं। अशा परिस्थितीत प्राडा कंपनीने कोल्हापूर चप्पलची कॉपी करून त्याचा मूळ उगम किंवा कारागिरांचा कसलाही उल्लेख केला नाही। त्यातून स्थानिक कारागिरांच्या हक्कांवर गदा आल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आली। कृष्णराज महाडिक यांनी या विषयाचं महत्त्व आणि गांभीर्य मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने या प्रश्नी कायदेशीर पावलं उचलणार असल्याचं सांगितलं। कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूरच्या चप्पल कारागिरांना सोबत घेऊन एका महत्त्वाच्या विषयावर थेट राज्य सरकारकडे भूमिका मांडली। त्यामुळे कोल्हापुरातील चर्मकार बांधवांनी कृष्णराज महाडिक यांचे आभार मानले।